भारतभूमीत प्रत्येक दिवसाला देवत्व लाभले आहे. सोमवार शिवाचा, मंगळवार हनुमानाचा, बुधवार गणेशाचा, गुरुवार गुरु बृहस्पतीचा, शुक्रवार लक्ष्मीचा, शनिवार शनिदेवाचा आणि रविवार सूर्यनारायणाचा. सूर्य हा केवळ आकाशातील तेजस्वी गोळा नसून जीवनाचा श्वास आहे. ऊर्जा, आरोग्य, शौर्य, कीर्ती आणि सत्याचा प्रत्यक्ष अवतार. अशाच सूर्योपासनेशी जोडलेली आहे आदित्य राणूबाईंची कथा, जी शतकानुशतके रविवारची कहाणी म्हणून घराघरात सांगितली जाते. ही कथा आहे अहंकारातून भक्तीकडे, संपत्तीतून त्यागाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे झालेल्या प्रवासाची. जर तुम्हाला कथा आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आटपाट नगर नावाचं एक नगर होतं. ते नगर फार जुने, फार पुण्यवान मानलं जात असे. त्या नगरात देवदेवतांची नित्यपूजा होत असे, व्रतवैकल्यांची परंपरा होती आणि सूर्यनारायणाची विशेष भक्ती सर्वत्र दिसून येत असे. नगराच्या सीमेपलीकडे घनदाट रान होतं. त्या रानात उंच उंच झाडं, निर्मळ झरे, पवित्र तळी आणि देवकन्यांचा वास होता, असं लोक सांगत. त्या आटपाट नगरात एक गरीब पण धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्याचं घर कौलारू, अंगणात तुळस आणि घरात नेहमी देवाचा नामस्मरणाचा गजर असायचा. रोज पहाटे उठून तो स्नान संध्या उरकत असे. मग देवपूजेसाठी समिधा, फुलं, दूर्वा, बेलपत्र आणायला तो रानात जात असे. हीच त्याची रोजची वाट, रोजचं कर्म. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो ब्राह्मण रानात गेला. झाडाझुडपांतून वाट काढत चालत असताना एका निर्मळ तळ्याजवळ त्याला काही स्त्रिया दिसल्या. त्या साध्यासुध्या नव्हत्या. त्यांचं रूप तेजस्वी होतं. देहावर दिव्य कांती होती. जणू त्या नागकन्या, देवकन्या असाव्यात. त्या तळ्याच्या काठी काही वसा वसत होत्या, मौनात, एकाग्रतेनं. ब्राह्मण थांबला. मनात कुतूहल दाटलं. तो नम्रपणे पुढे गेला आणि म्हणाला, "काय ग बायांनो, तुम्ही इथे कसला वसा वसत आहात? तू मला सांगा." तेव्हा त्या देवकन्या हसल्या. त्यांचं हसू गूढ होतं. त्या म्हणाल्या, "तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मणानं हात जोडले. डोळ्यात श्रद्धा होती. तो म्हणाला, "उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. मला वसा सांगाच." त्याची श्रद्धा पाहून त्या देवकन्या गंभीर झाल्या. त्या म्हणाल्या, "ऐक तर मग, पौष मास येईल. त्या महिन्यात पहिल्या आदितवारी पहाटे मौन्यानं उठावं, सचिळ स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनानं आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुताचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या." त्या पुढं सांगू लागल्या, "पान फूल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमीला संपूर्ण करावं." हे ऐकून ब्राह्मणानं मनोमन संकल्प केला. त्यानं नमस्कार केला. तो वसा त्याने स्वीकारला. श्रावण मास आला. पहिली आदितवार उजाडली. ब्राह्मण मौन्यानं उठला. सचिळ स्नान केलं. सांगितल्याप्रमाणे सर्व पूजा केली. त्यानं 6 महिने वसा कठोरपणे पाळला. कोणताही आळस नाही, कोणतीही चूक नाही. माघी रथसप्तमीला त्यानं वसा संपूर्ण केला. त्या दिवशी सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले. घरात लक्ष्मीचं आगमन झालं. दारिद्र्य दूर पळालं. अन्नधान्य, धन, समाधान यानं घर भरून गेलं. ही गोष्ट राजदरबारापर्यंत पोहोचली. राजाच्या राणीला ही वार्ता समजली. तिनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. पण राजवाड्याकडे जाताना ब्राह्मण घाबरला. त्याचं अंग कापू लागलं. तेव्हा राणी म्हणाली, "भिऊ नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या." ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल." राणी हसली. ती म्हणाली, "दासी करीत नाही, बटकी करीत नाही. एक राजाची राणी करू, दुसरी प्रधानाची राणी करू." ब्राह्मणाचं मन भरून आलं. त्यानं मान डोलावली. मार्गशीर्ष महिना आला. मंगळ वेळ ठरली. ब्राह्मणानं आपल्या दोन्ही मुलींचं लग्न मोठ्या विधीनं केलं. एक मुलगी राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. लग्नानंतर ब्राह्मण आपल्या घरी परतला. पण पुढं काय होणार होतं, कोण भाग्यवान होणार, कोण दरिद्री होणार, हे आदित्य राणूबाईच जाणोत. लग्नाची धामधूम संपली. ब्राह्मण आपल्या कौलारू घरात परतला. 2 मुली राजवाड्यात गेल्या. पण बापाच्या हृदयात मात्र दोघींची आठवण अखंड जागी होती. दिवस जात होते, महिने सरत होते. पण राजाच्या घरूनही, प्रधानाच्या घरूनही मुलींचा समाचार घेणं कोणाला सुचलं नाही. बाप गरीब म्हणून कोणी आठवलं नाही. काळ सरत गेला. 12 वर्ष उलटली. एके दिवशी ब्राह्मणाच्या मनात विचार आला, "माझ्या लेकी जिवंत आहेत का? सुखात आहेत की दुःखात?" हा विचार मनात येताच तो स्वस्थ बसू शकला नाही. त्यानं काठी हातात घेतली, देवाला नमस्कार केला
आणि लेकींचा समाचार घ्यायला निघाला. तो आधी राजाच्या घरी गेला. राजवाडा भव्य होता. उंच कळस, मोठे दरवाजे, अंगणात संगमरवर. ब्राह्मण दारात उभा राहिला. दासींनी त्याला पाहिलं. त्यांनी आत निरोप पाठवला. राजाची राणी बाहेर आली. तिनं ओळखलं, हा आपला बाप. तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. नम्रपणे म्हणाली, बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू आधी ऐक. राणीचा चेहरा बदलला. ती म्हणाली, मला वेळ नाही बाबा, राजा पारधीला जायचा आहे, त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकताच ब्राह्मणाच्या मनात खोल राग दाटून आला, पण तो काही बोलला नाही. न बोलता तिथून उठला आणि प्रधानाच्या घरी निघाला. प्रधानाचं घर राजवाड्या इतकं भव्य नव्हतं, पण समाधानानं भरलेलं होतं. तिथे पोहोचताच दुसरी मुलगी बाहेर आली. तिनं दुरूनच ओळखलं, आपला बाप. तिनं धावत येऊन पाय धरले, डोळे भरून आले. बाबा, कसे आलात? तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू आधी ऐक. ती घरात गेली. उतरंडीतील 6 मोत्यांची डबी काढून आणली. 3 मोती तिनं स्वतःकडे ठेवले, 3 बापाच्या हातात दिले. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ब्राह्मणानं मनोभावे आदित्य राणूबाईची कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. अक्षरशः शब्द शब्द हृदयात उतरवला. कहाणी झाल्यावे बापाला जेवू घातलं, मानानं निरोप दिला. ब्राह्मण घरी परतला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? ब्राह्मण म्हणाला, जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पीडली आहे, दुःखानं व्यापली आहे. राजा मुलखावर निघून गेला आहे. जिनं कहाणी ऐकली आहे ती भाग्यानं नांदत आहे. हे ऐकून राजाच्या घरी असलेली मुलगी फार दुःखी झाली. तिनं आपल्या मुलांना बोलावलं. म्हणाली, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जा, काही दिलं तर घेऊन या. पहिली आदितवार आली. पहिला मुलगा पहाटे उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. दासींनी निरोप दिला. प्रधानाच्या राणीनं लगेच परसदार पाठवून त्याला आत आणलं. नाहू घातलं, माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. कोहळं पुठवून होन मोहऱ्यांनी भरून दिला. तो वाटेनं घरी निघाला. वाटेत सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आले. त्यांनी त्याच्या हाताचा कोहळा घेतला आणि अदृश्य झाले. तो घरी आला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तो म्हणाला, दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. आईचं मन अजून अस्वस्थ झालं. दुसरी आदितवार आली. दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं मानानं आत नेलं. नाहू माखू घातलं, पितांबर दिलं, जेऊ खाऊ घातलं. काठी पोखरून होन मोहऱ्यांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा. तो निघाला. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले. काठी काढून घेतली. तो घरी आला. सर्व हकीकत सांगितली. आई म्हणाली, दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. तिसरी आदितवार आली. तिसरा मुलगा गेला. त्यालाही नारळ पोखरून होन मोहऱ्यांनी भरून दिल्या. तो घरी येताना विहिरीत उतरला. गडबड झाली. नारळ हातातून पडला. सगळं बुडालं. तो घरी आला. आई, मावशीनं दिलं, पण दैवानं सगळं बुडालं. आईचं दुःख अजून वाढलं. चौथी आदितवार आली. चौथा मुलगा केला. त्याला दह्याची शिदोरी होनमोहऱ्यांनी भरून दिली. वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपानं आले. शिदोरी उचलून नेली. तो घरी आला. आई, मावशीनं दिलं, पण दैवानं नेलं. तेव्हा आईनं ठरवलं, आता मीच जाईन. पाचवी आदितवार उजाडली. राजाच्या घरी राहणारी ती राणी, जिला दारिद्र्यानं गाठलं होतं, जिच्या नशिबातून भाग्य निसटलं होतं, ती स्वतः उठली. पहाटे अंघोळ केली, केस विंचरले, साधी वस्त्र नेसली आणि तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासींनी तिला पाहिलं. ती म्हणाली, अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. माझ्या बहिणीला सांग, तिची बहीण आली आहे. दासींनी निरोप दिला. प्रधानाची राणी ऐकताच उठून उभी राहिली. तिनं परसदार पाठवले. बहिणीला मानानं घरी आणलं. नाहू घातलं, माखू घातलं, बसायला पाट दिला, पाणी दिलं. प्रधानाची राणी आदित्य राणूबाईची कहाणी करू लागी. सूर्यनारायणाचं महात्म्य सांगू लागली. वसा, नियम, श्रद्धा सगळं सांगू लागली. तेव्हा मोठ्या बहिणीला अंतर्मनात टोचणी लागली. ती म्हणाली, अगं अगं चांडाळिणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहीस,
म्हणून तुला दारिद्र्य आलं. हे शब्द जळजळीत होते, पण सत्य होते. राजाच्या राणीनं मान खाली घातली. डोळ्यात पाणी आलं. ती काही दिवस बहिणीच्या घरीच राहिली. पौष मास आला. बहिणीनं सांगितल्याप्रमाणे तिनं आदित्य राणूबाईचा वसा धरला. पहिल्या आदितवारी मौन्यानं उठली. सचीळ स्नान केलं. विड्याच्या पानावर रक्तचंदनानं आदित्य राणूबाई काढली. 6 रेघांचं मंडळ केलं. 6 गाठींचा तातू केला. पान, फूल, धूप, दीप, नैवेद्य अर्पण केला. तिनं मनोभावे सूर्यनारायणाला हाक मारली. इकडे राजाच्या नशिबात पालट झाला. भाग्य त्याच्याकडे वळलं. राज्यात समाधान आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. ती ऐकून चकित झाली. ती म्हणाली, मला रे पापिणीला छत्र कोठली, चामरं कोठली, पाईक कोठले. बहिणीनं तिला बाहेर नेलं. दाराशी पाहते तो काय, राजाचं लवाजमा उभं. छत्र, चामरं, पाईक, परवर सगळं सज्ज. ती स्तब्ध झाली. राजा स्वतः आला होता. तो म्हणाला, चला आता घरी चला. दोन्ही बहिणींनी एकमेकींना आहेर दिले. डोळ्यात पाणी, मनात समाधान. त्या दोघी वाटेनं राजवाड्याकडे निघाल्या. पहिल्या मजल्यावर मुक्काम केला. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. स्वतःचं पान वाढून घेतलं. तेवढ्यात तिला बापाची कहाणी आठवली. ती उठली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. दूत गेले. एक मनुष्य आला. तो म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. तो राणीसमोर बसला. राणीनं उतरंडीतील 6 मोत्यांची डबी काढली. 3 मोती त्याला दिले. 3 स्वतःकडे ठेवले. मनोभावे तिनं आदित्य राणूबाईची कहाणी सांगितली. सूर्यनारायणाचं महात्म्य सांगितलं. माथारीनं चित्तभावे ऐकली. क्षणात चमत्कार झाला. त्याची लाकडाची मोळी सोन्याची झाली. तो थरथर कापू लागला. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्यालाही वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजल्यावर मुक्काम केला. स्वयंपाक झाला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. स्वतःचं पान वाढून घेतलं. पुन्हा राणीला कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का? दूत गेले. उपाशी कोणी नाही, पण एक माणूस आहे. काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीत, पाय नाहीत, रस्त्यावर पडलेला आहे. त्याला आणलं. तो पावथा पडलेला होता. राणीनं तांब्याभर पाणी त्याच्या अंगावर ओतलं. तो उताणा झाला. राणीनं 6 मोती काढले. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवले. 3 स्वतःकडे ठेवले. मनोभावे तिनं आदित्य राणूबाईची कहाणी सांगितली. सूर्यनारायणाचं महात्म्य सांगितलं. त्यानं चित्तभावे ऐकली. क्षणात चमत्कार झाला. त्याला हात आले, पाय आले, डोळा आला, देह दिव्य झाला. तो उभा राहिला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्यालाही वसा सांगितला. नेहमीप्रमाणे स्वयंपाक झाला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. पान घेताच राणीला पुन्हा बापाची आणि आदित्य राणूबाईची कहाणी आठवली. ती उठली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. दूत सगळीकडे फिरले. थोड्याच वेळात ते एक म्हातारी घेऊन आले. तिचं अंग थरथरत होतं. डोळे सुजलेले, केस विस्कटलेले. ती रडत होती. राणीनं तिला विचारलं, आई, का रडतेस? म्हातारी म्हणाली, माझे 3 मुलं होते. एक वनात गेला, एक डोहात बुडाला. नंतर एकाला सर्पानं खाल्ला. मी कोणासाठी जगू? राणी म्हणाली, आई, आमच्या बाईची कहाणी ऐक. म्हातारी म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलासाठी रडते आहे, पण तरीही चालेल, येते. म्हातारी बसली. राणीनं उतरंडीतील 6 मोती काढले. 3 मोती स्वतःकडे ठेवले. 3 मोती म्हातारीच्या हातात दिले. मनोभावे आदित्य राणूबाईची कहाणी सांगितली. सूर्यनारायणाचं महात्म्य सांगितलं. म्हातारीनं चित्तभावे ऐकली. कहाणी संपताच मोठा चमत्कार झाला. जो मुलगा वनात गेला होता तो चालत आला.
जो डोहात बुडाला होता तो श्वास घेत उभा राहिला. ज्याला सर्पानं खाल्लं होतं तो अखंड उभा राहिला. म्हातारीनं किंकाळी मारली, माझा मुलगा, माझा मुलगा. ती राणीच्या पायांवर पडली. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा? राणीनं तिलाही वसा सांगितला. राणी पुढच्या मजल्यावर गेली. पुन्हा स्वयंपाक केला. राजाला मुलांना वाढलं. स्वतःचं पान वाढून घेतलं. पुन्हा आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कुणी उपाशी आहे का? दूत गेले. उपाशी नाही, पण एक माळी आहे. त्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. तो चिंतेत बसला आहे. माळीला आणलं. राणीनं पुन्हा 6 मोती घेतले. 3 स्वतःकडे ठेवले. 3 माळ्याला दिले. मनोभावे कहाणी सांगितली. माळ्यानं चित्तभावे ऐकली. क्षणात माळा हिरवागार झाला. विहिरीला पाणी आलं. माळी म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? राणीनं त्यालाही वसा सांगितला. राज्यात आता सूर्यनारायण महिमा पसरत होता. सगळे लोक म्हणू लागले, ही साधी कहाणी नाही, ही आदित्य राणूबाईची कृपा आहे. आता शेवटचा मुक्काम उरला होता, घरी परतण्याचा, आणि तिथेच स्वतः सूर्यनारायण येणार होते. 4 मजले पार झाले. सूर्यनारायणाच्या महिमानं नगर उजळून निघालं. जिकडे जाईल तिकडे कहाणीचं पुण्य पसरत होतं. आता 5व्या मुक्कामाला दोन्ही बहिणी आपल्या घरी राजवाड्यात परत आल्या. राजवाड्यात मोठी तयारी झाली. स्वयंपाकघरात 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ्यात पाणी तापवलं गेलं. पडशे पक्वान्नांची रांग लागली. गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, पुरणाचे लाडू, लोणकड तूप, अन्नदानासाठी वेगळे पदार्थ. राजाच्या राणीनं मनात ठरवलं, आज सूर्यनारायणाला स्वतः भोजनाला बोलवायचं. सूर्यनारायण आले. ते ब्राह्मणाच्या, माळ्याच्या, माथारीच्या, अपंगाच्या रूपात येऊन गेले होते. आज मात्र ते दिव्य तेजात प्रकट झाले. 7 दरवाजे आपोआप उघडले. सगळं राजवाडं प्रकाशानं भरून गेलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. राणीनं पहिला घास वाढला. तो घास तोंडात जाताच सूर्यनारायण थांबले. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापिणीचा केस आहे हा? राजवाड्यात एकच गोंधळ उडाला. राणी घाबरली. तिला आठवलं, 12 वर्ष तिला दारिद्र्य आलं होतं. त्या काळात आदितवारीन ती वळचणीखाली बसून केस विंचरत असे. तिनं हात जोडले. ती म्हणाली, देवा, माझ्या अज्ञानानं चूक झाली. काळं चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. सूर्याचा कोप झाला. तसा कोप कोणावरही होऊ नये. क्षणात प्रकाश लोप पावला. सूर्यनारायण अंतर्धान पावले. राणी भयभीत झाली, पण लगेच तिनं डोळे मिटले. आदित्य राणूबाईचं स्मरण केलं. मनोभावी क्षमा मागितली. काळ शांत झाला. तेव्हा सर्वांना कळलं, वसा जितका मोठा तितकीच पवित्रता हवी. कहाणी ऐकणं जितकं पुण्याचं तितकं आचरण महत्वाचं. ब्राह्मणाला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, मोळी विकणाऱ्याला जसा प्रसन्न झाला, राजाच्या राणीला, माळ्याला, माथारीला, काणाडोळा मांसाचा गोळा असलेल्या मनुष्याला, सर्वांना जसा प्रसन्न झाला, तसाच तो तुम्हा आम्हा सर्वांना प्रसन्न होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.